भारतीय व्यापारी स्पर्धेत यांच्यात 3 युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. 1 इंग्रज फ्रेंच, 2 इंग्रज पोर्तुगीज, 3 फ्रेंच डच, 4 फ्रेंच पोर्तुगीज. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जाते. पहिले कर्नाटक युद्ध हे 1746 ते 1748 मध्ये झाले. दुसरे कर्नाटक युद्ध हे 1748 ते 1754 आणि तिसरे कर्नाटक युद्ध हे 1760 रोजी झाले. शेतकऱ्यांनी जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. 1 गोरखपूर, 2 खेडा, 3 सोलापूर, 4 अमरावती. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. खेडा येथे शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. म्हणून गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? 1 अनाथ आश्रम, 2 आर्य समाज, 3 रयत शिक्षण संस्था आणि 4 विवेकानंद शिक्षण संस्था. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ती 1919 साली कराडजवळील काले गावात. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? 1 23 जून 1757, 2 23 जून 1768, 3 23 जून 1758 आणि 4 23 जून 1755. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. 23 जून 1757ला प्लासीची लढाई ही ईस्ट ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेन्री मारला गेला? 1 अंबापाणी, 2 नांदगाव, 3 नांदूर शिंगोटे, 4 पेठ सुरगाणा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 नांदूर शिंगोटे. 1833 रोजी नांदूर शिंगोटे येथे झालेल्या ब्रिटिश व भिल्ल युद्धात कॅप्टन हेन्री हा मारला गेला. कॅप्टन हेन्री हा बंगाल नेटिव्ह इन्फंट्री मधील 37व्या रेजिमेंट मधील कॅप्टन होता. याचे पडसाद तीव्रपणे उमटले. नंतर भिल्लांना दडपण्यासाठी ब्रिटिशांनी प्रचंड फौज देखील वापरली. इसवी सन 1857च्या उठावाचे तत्कालिक कारण काय होते? 1 गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग, 2 अनेक संस्थाने खालसा करणे, 3 ख्रिश्चन धर्म प्रसार करणे, 4 पदव्या, वतने आणि पेन्शन रद्द करणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. तर 1856 मध्ये हिंदी सैनिकांच्या हाती पूर्वीच्या ब्रेस ब्राउन बंदुकीच्या जागी इनफिल्ड रायफली दिल्या होत्या व नवीन काडतुसे दिली होती आणि या काडतुसांना गायी व डुकराची चरबी होती जी हिंदू व मुस्लिम सैनिकांना धार्मिक प्रथेविरुद्ध निषिद्ध होते. त्यामुळे 1857च्या उठावाचे हे तत्कालिक कारण होते. 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1 आर्ट्रम, 2 हॅवलॉक, 3 हेन्री लॉरेन्स आणि 4 कॅम्पबेल. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हेन्री लॉरेन्स. याचा 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला. उठाववाल्यांनी लखनौमध्ये बेगम हजरत महल यांचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यांचा मुलगा बिरजिस कादीर यास नवाब म्हणून स्वीकारले. उठाववाल्यांनी हेन्री लॉरेन्सची हत्या केली. नंतर जेम्स ऑट्रम व सर हेन्री हॅवलॉक यांनी शर्तीनं प्रयत्न करून देखील त्यांना लखनौ परत मिळवता आले नाही. मार्च 1858 रोजी कॅम्पबेलने गुरखा रेजिमेंटसह लखनौवर हल्ला कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली? 1 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 2 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 3 1793चा सनदी कायदा आणि 4 1813चा सनदी कायदा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1
1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हा ईस्ट इंडियाच्या कंपनीचा कारभारावरील नियंत्रण निर्माण करण्यासाठी पारित करण्यात आलेला पहिला ब्रिटिश पार्लमेंटचा कायदा होता. 1773च्या पूर्वी कलकत्त्यामध्ये केवळ मेयर्स कोर्ट अस्तित्वात होतं. त्यामुळे कंपनीच्या कार्यकारी कारभारावर कोणताही स्वतंत्र न्यायिक अंकुश नव्हता. यावर उपाय म्हणून रेग्युलेटिंग ॲक्टद्वारे कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट स्थापन करण्याची तरतूद केली. त्याची रचना ही अशी होती, त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश व 3 इतर न्यायाधीश असतील. सुप्रीम कोर्टाकडे दिवाणी, फौजदारी, ॲडमिनिस्ट्रेटरी व धर्मविषयक अधिकार क्षेत्र असेल. यानुसार एलिजाह इम्पे हे पहिले मुख्य न्यायाधीश बनले होते. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? 1. कायमधारा, 2. जमीनदारी, 3. रयतवारी आणि 4. मिरासदारी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 रयतवारी पद्धत. या रयतवारी महसूल पद्धतीत शेतकरी हे जमीन मालक बनले. रयतवारी पद्धतीनुसार प्रत्येक पंजीकृत भूमीधारकास मान्यता देऊन भूमी स्वामीलाच सरकारला सरळ कर देण्यास जबाबदार धरण्यात आले. त्यास स्वतःच्या जमिनीचा मालक बनवण्यात आले. एकूण उत्पन्नाचा 3रा भाग भूमीकर ठरवून थॉमस मंड्रोने कायमधारा भूमी व्यवस्था असलेल्या प्रदेशांना वगळून बाकी सर्व मद्रास प्रांतात रयतवारी लागू केली. मुंबई प्रांतात रयतवारीचा वापर केला होता, तर एल्फिन्स्टनने मोजेवारी लागू केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? 1. हेनरी डेरोजिओ, 2. महर्षी धोंडो केशव कर्वे, 3. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि 4. राजाराम मोहन रॉय. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 राजाराम मोहन रॉय. ब्राह्मो समाजाचे हे संस्थापक आहेत. याची स्थापना 1828 मध्ये झाली. तर या ब्राह्मो समाजाच्या स्थापनेचं तत्व होतं की ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. आणि 1828 रोजी ब्राह्मो समाजाचे न्यासपत्र सुरू केले होते. राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ... हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. 1. देवेंद्रनाथ टागोर, 2. केशवचंद्र सेन, 3. राजनारायण बोस आणि 4. रामचंद्र विद्याबागीश. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ब्राह्मो समाजाची स्थापना ही 1828ला राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. मूर्तिपूजा निषिद्ध, सतीबंधाविरोधी कायदा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 1844 सालापासून महर्षी देवेंद्रनाथ टागोराने हा धुरा सांभाळली आणि रामचंद्र विद्याबागीश हे आठवड्याची प्रार्थना घेत होते. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? 1. मद्रास, 2. दिल्ली, 3. मुंबई आणि 4. कलकत्ता. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आत्मीय सभा ही 1815ला कोलकाता येथे स्थापन करण्यात आली होती. याचे संस्थापक हे राजाराम मोहन रॉय होते आणि याचा मेन उद्देश हा उदारमतवादी व भौतिक विचारांची ओळख करून देणे, तसेच पाश्चात्यांच्या बुद्धिवादी विचारांवर त्यांची श्रद्धा होती, पण त्याचबरोबर धर्म व संस्कृतीबद्दल देखील त्यांना आदर होता. सेवा सदन या संस्थेचे उद्देश काय होते? 1. हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, 2. त्यांना औषध पाण्याची मदत करणे, 3. त्यांना गृहउद्योग शिकवणे आणि 4. विधवांच्या विवाहास चालना देणे. ऑप्शन 1 अ, ब आणि क, ऑप्शन 2 फक्त अ, ऑप्शन 3 ब आणि क, ऑप्शन 4 फक्त ड. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क. तर रमाबाई रानडे यांनी 1908 मध्ये मुंबई येथे सेवा सदनाची स्थापना केली. 1909 मध्ये सेवा सदनची शाखा पुणे येथे सुरू करण्यात आली. सेवा सदनद्वारे स्त्री विकासासाठी शिक्षण दिले. हिंदू, मुस्लिम आणि पारशी धर्मातील स्त्रियांसाठी शिक्षण दिले. ग्रंथालयाची सोय केली. तसेच मोफत दवाखाने व औषधोपचाराची देखील सोय केली होती. बारडोलीचा सत्याग्रह ... यांच्या नेतृत्वाखाली झाला. 1. सरदार पटेल,
2 महात्मा गांधी, 3 विनोबा भावे, 4 महादेव देसाई. तर हा सत्याग्रह हा 1927 साली झाला. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. गुजरातमधील बोरडोली परिसरात दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांचा सारा 25% वाढवला होता. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1927 साली बारडोली येथे साराबंदी चळवळ उभारून ती यशस्वी केली. या घटनेमुळे जनता त्यांना सरदार पटेल या नावाने ओळखू लागली होती. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? 1 गांधीजींना अटक, 2 काँग्रेसचा विरोध, 3 चौरी चौरा घटना आणि 4 पहिले महायुद्ध. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 चौरी चौरा घटना. असहकार चळवळ ही 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकारच्या देशव्यापी आंदोलनास भारतभर प्रारंभ झाला. 26 डिसेंबर 1920च्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रसभेने असहकारच्या ठरावास मान्यता दिली. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे चक्रवर्ती विजय राघवाचार्य होते. शाळा, महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायमंडळे, कचेऱ्या, परदेशी माल यांच्यावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा येथे 5 फेब्रुवारी 1922 रोजी शांततापूर्व निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यामुळे संतप्त जमावाने लावलेल्या आगीत 21 कॉन्स्टेबल व 1 सब इन्स्पेक्टर असे 22 पोलीस मरण पावले. यामुळे गांधीजींनी 18 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ तात्काळ थांबवण्याचे आदेश दिला. 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1 थोरले बाजीराव, 2 सवाई माधवराव, 3 पेशवे नानासाहेब आणि 4 दुसरा बाजीराव. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 दुसरा बाजीराव. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. वेलस्लीने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामांवर तैनाती फौजेचा अवलंब केला. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1 डॉक्टर B.R. आंबेडकर, 2 वी. रा. शिंदे, 3 नारायण मोघाजी लोखंडे, 4 महात्मा फुले. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. ही स्थापना 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबई येथे करण्यात आली होती.